मध्ये नेमकं काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप 111, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना 39, याच्यानंतर काँग्रेस 37, आकडा जो आहे तो बदलतोय। राष्ट्रवादी 31, अजित पवारांची, याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 9, ठाकरेंची शिवसेना 4। अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकांमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष, त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पक्ष कोणता यामध्ये खरं तर चुरस असणार आहे। यामध्ये भाजप 111 तर शिवसेना 39, राष्ट्रवादी 31 जागांवर। नागपुरात बेसा पिंपळामधून भाजपच्या कीर्ती बडोले आघाडीवर आहे। नागपूरमधले अपडेट्स या ती समोर येते। बेसा पिंपळामधून भाजपच्या कीर्ती बडोले या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतींसाठी नागपूरमध्ये निवडणुका होत आहेत आणि बेसा पिंपळामधून भाजपच्या कीर्ती बडोले या सध्या आघाडीवर आहेत। राज्यातल्या लहान शहरांचा कौल हा भाजपच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सर्वाधिक नगराध्यक्ष जे आहेत ते भाजपच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील देखील आघाडीवर आहे। मुक्ताईनगरमध्ये नेमका काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। चंद्रकांत पाटील यांच्या कन्या ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। संजना पाटील या सध्या मुक्ताईनगरमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत पाटील वर्सेस खडसे अशी लढाई या ठिकाणी आहे। तर जळगावमध्ये अमळनेर शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हे देखील आघाडीवर, रत्नागिरी शिंदे सेनेच्या शिल्पा सुखे या आघाडीवर आहे। जळगावमध्ये अमळनेर शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। तर इकडे रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये शिंदे सेनेच्या शिल्पा सुर्वे या सध्या आघाडीवर आहेत। तर महायुती 181 आणि महाविकास आघाडी 50 जागांवर। रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर, उमरग्यामध्ये शिंदे सेनेचे किरण गायकवाड हे आघाडीवर। उमरग्यामधल्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उमरग्यामध्ये शिंदे सेनेचे किरण गायकवाड हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आघाडी पिछाडी जी आहे ती सध्या चित्र हे पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप 111, शिवसेना 39, त्याच्यानंतर राष्ट्रवादी 31, तर इकडे काँग्रेस जर आपण पाहिलं तर 37, त्याच्यानंतर ठाकरेंची सेना जी आहे त्यांचा आकडा त्याच्या खालोखाल न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे ती आपण पाहूया। सिंधुदुर्गमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे आघाडीवर आहेत। या आधीच त्यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लागलेत। भाजपचे समीर नलावडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। डहाणूमध्ये भाजपचे राजपूत हे आघाडीवर आहेत। भरत राजपूत आघाडीवर। सिंधुदुर्गमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे सध्या आघाडीवर आहेत। तर ठाकरे सेनेचे ते उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे आणि निलेश राणे यांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता, प्रचारामध्ये उतरलेले होते। पुन्हा एकदा आकडेवारीवर आपण नजर टाकूयात। भाजप 111, शिवसेना 39, काँग्रेस 37, राष्ट्रवादी 31, त्याच्यानंतर राष्ट्रवादी जी आहे शरद पवारांची ती 9 आणि याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना 4। हे आकडे जे आहेत ते सातत्यानं बदलत आहेत, हे कल जे आहेत ते सातत्यानं बदलत आहेत। मात्र प्रत्येक अपडेट जे आहे ते तुम्ही TV9 मराठीवर सर्वात आधी पाहू शकणार आहात। या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा